In this video we are going to learn simple present tense yes no type question. Okay, साधा वर्तमान काळ होय किंवा नाही मध्ये उत्तर देण्यासारखे प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न आहे डू वी ईट जंक फूड, म्हणजे याचा अर्थ आहे आपण जंक फूड खातो का. दुसरा आहे डू दे राईट लेटर्स, म्हणजे ते पत्र लिहितात का. ओके, आणि तिसरा आहे डज ही टीच इंग्लिश, तो इंग्रजी शिकवतो का. ओके, अशी तिन्ही वाक्य झाली. आता याच्यामध्ये मेन म्हणजे काय, ही वाक्य बघा डू आणि डज. ओके, मग यस नो टाईप सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी पण डू किंवा डजनी सुरू होतं. ओके, हे महत्त्वाचं आहे. आणि डू आणि डज कधी, तर वाक्याची सुरुवात जेव्हा ही शी इट सिंग्युलर नाऊन, म्हणजे वाक्यामध्ये जर ही शी इट सिंग्युलर नाऊन येत असेल, डज ही डज शी, त्यावेळेला आपण डज वापरतो. आणि वाक्यामध्ये जेव्हा वी दे आय यू प्लुरल नाऊन असेल, त्यावेळेला आपण डू वापरतो. ओके, हा डिफरन्स आहे. जसा पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये V1 V5 आहे, तसा इथं डू आणि डज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाक्यांमध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. डू वी ईट जंक फूड, म्हणजे यस नो टाईप असा जो क्वेश्चन असतो सिम्पल प्रेझेंटचा, त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्मच येतं. ओके, डू डज वापरल्यावर V1च येतं. ओके, इथं बघा V1 आहे, राईट पण V1 आहे आणि टीच पण V1 आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. ओके, तर तिन्ही वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि डू आणि डजनी सुरुवात झाली. ओके, तर अशा पद्धतीने आपण पण वाक्य बनवू शकतो, यस नो टाईप क्वेश्चन बनवू शकतो, एकतर डू किंवा डजनी. ओके, डू कधी डज कधी हे ऑलरेडी मी सांगितलं आहे. आता या सगळ्यांचं मिनिंग बघा, आपण जंक फूड खातो का. ओके, मग मराठीमध्ये खातात का, लिहितात का, असं अशा पद्धतीने लिहितो का, लिहिते का, अशा पद्धतीने मराठीमध्ये तुम्ही वाक्य वाटल्याचं पहिलं बनवू शकता आणि मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. अशा पद्धती पण तुम्ही शिकण्याची सुरुवात करू शकता. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव लर्न सिम्पल प्रेझेंट टेन्स येस नो टाईप क्वेश्चन. ओके, थँक्यू.